नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत तोंडात पटकन विरघळणारी अशी नानखटाई. त्यासाठी प्रथम एका भांड्यात 1 वाटी तूप आणि 1.5 वाटी पिठी साखर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. साखर अशी हलकी झाल्यावर त्याच्यात बेसन पीठ आणि मैदा टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. मिक्स करताना त्याच्यात थोडं बेकिंग पावडर किंवा सोडा टाकावा व त्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यावा. गोळा व्यवस्थित मळून झाला की त्याचे छोटे असे आकाराचे गोळे करून घ्यावे. हे सगळे गोळे तयार करून झाल्यावर ते थोड्या वेळ सेट करण्यासाठी ठेवावे व नंतर आपण ते गॅसवर सुद्धा बेक करू शकतो किंवा एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये सुद्धा करू शकतो. मी ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर 30 to 50 मिनिट ठेवायचे. त्यानंतर तयार आहे अशी मस्त अशी तोंडात पटकन विरघळणारी नानखटाई. आपल्याला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.